स्कॉडा म्हणजे बुलेट आणि ब्ल्यू कलर म्हणजे स्विफ्ट. हां, जी येईल ती उद्या घेऊन जाणे लग्नासाठी कार. ओके. नमस्कार मित्रांनो, रात्री माचीसच्या काडीवरती टॉस केल्यानंतर आज आम्ही सकाळी निघालो आहोत. आम्हाला जायचं आहे बीडला. एका आमच्या मित्राचं लग्न आहे, ते लग्न अटेंड करण्यासाठी आम्ही निघालो आहोत, मी आणि तुषार. आज तुषार ड्रायव्हिंग सीटवरती बसला. माझी तब्येत थोडीशी जरा डाऊन आहे, माझी शक्यता कमी होती निघायची, पण सकाळी म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, जाऊन तरी. ते पण सांग ना. कसं आहे, डॉक्टरची मेडिसिन घेतल्यानंतर माणूस तर ठीक होतोच, पण सर्वात जास्त माणसाला जर जास्त लवकर ठीक व्हायचं असेल ना तर ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट. ट्रॅव्हलिंग सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे तुम्हाला व्यवस्थित ठीक करण्याकरता. सो म्हणलं जाऊनच यावं, काय होतं बघून घेऊ. हम चले पहाड में गिनगिनाती राहों में. मित्रांनो, आम्ही थांबलो होतो मांजरसुंबा इथे. आमचे एक सर आमच्यासोबत येत आहेत आमच्या गाडीमध्ये. मांजरसुंबा बीड मधला हा घाट. नेहमी तुम्हाला म्हणत असतो मी की या बीड रोडला जर तुम्ही कधी आलात तर इथे एक हॉटेल बळीराजा आहे. इथं तुम्ही जेवण करा किंवा नाश्ता तरी करा. हॉटेल खूप सुंदर आहे, इथे टेस्ट पण खूप जबरदस्त आहे. आज आम्ही थांबवला जातो, इथं नाश्ता करूनच आम्ही जाऊ पुढे बीडला. तुम्ही इथे पाहू शकता गाड्यांची गर्दी किती आहे. खूप गर्दी असते इथे नेहमी आम्ही येतो. जेव्हा कधी आमचा बीड संभाजीनगर या रोडला टूर होतो तर आम्ही इथे नाश्ता करतो. बळीराजा नाश्ता फास्ट फूड. हॉटेल बळीराजा हे समोर इथे फास्ट फूड अँड स्नॅक सेंटर आहे आणि इथे वरती हॉटेल आहे जेवणासाठी. माझ्या मित्राने आज इडली वडा सांबार ऑर्डर केला आहे, मी पनीर डोसा आणि आमच्यासोबत आलेल्या सरांनी मिसळ पाव. बंटीच्या लग्नातील काही मुवमेंट्स तिथं ब्लॉगिंग नाही केली, पण काही फोटोज वगैरे काढले. तर मित्रांनो, आमचा मित्र बंटी याचे लग्न झाल्यानंतर आम्ही जेवण करून आता परत बीडवरून लातूरकडे निघालो आहोत. त्याचं काहीच ब्लॉगिंग केली नाही. ऊन भरपूर आहे, उन्हाचे चटके खात गाडीमध्ये शिलावत चाललो आम्ही. इथे बीड बायपासला थोडंसं ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे वन वे रोड केलेला असून ट्रॅफिक भरपूर होते इथे. संभाजीनगर बीड हायवे. महात्मा गांधीचे 4 माकडं.